हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा. तर गाजर हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य मी वापरणार आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते. अर्धा किलो गाजर घेणार आहे. अर्धा किलो गाजरसाठी काय काय साहित्य घेते तर दूध, साखर, वेलची आणि ड्रायफ्रूट. हे सगळं मी किती प्रमाणात घेते तुम्हाला शो करते आता. तर 3 मोठे गाजर आहेत. हे चांगले स्वच्छ धुवून किसून त्याचा जो किस निघतो तो आपण वापरणार आहोत. हा इतक्या प्रमाणात निघाला आहे अर्धा किलोचा. त्याच्यासाठी मी 1 मोठी वाटी साखर, गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे. तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर कमी साखर टाका. त्याच्याबरोबर तेवढंच सेम प्रमाणामध्ये दूध घेतलं आहे मी. एकदम मलाई सकट मी दूध वापरणार आहे, कारण मलाई सहित वापरल्यावर जरा खव्या टाईप त्याला टेस्ट येते. त्याच्यानंतर वेलची ही बारीक करून घेणार आहे, 4-5 वेलची. त्याच्यानंतर साजूक तूप वापरणार आहे मी बनवण्यासाठी. आणि तुमच्या अंदाजाने काजू बदाम तुम्ही वापरू शकता, पिस्ता घेऊ शकता, मनुका घेऊ शकता. मी आता थोडक्या प्रमाणामध्ये काजू आणि बदाम हे थोडे कट करून घेणार आहे. आता मी एक पॅन गरम करून घेते मीडियम आचेवर आणि त्याच्यामध्ये साजूक तूप घालते. आता साजूक तूप हे पॅन गरम झाल्यावर ते जे आपण ड्रायफ्रूट ठेवले आहेत क्रश करून, तर ते मी त्याच्यामध्ये फ्राय करते. आता ड्रायफ्रूट थोडे अशी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्येच आपण किसून घेतलेला गाजर जो आहे तो ॲड करणार आहोत. तर आता किसलेला गाजर मी तुम्हाला दाखवलेला आहे थोड्या वेळापूर्वी, तो आपण सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये ॲड करूया. जसं जसा हा गाजराचा किस आहे तो तुपामध्ये मिक्स होत जाईल, तसं तसं त्याचा कलर शिजताना चेंज होत जाईल. म्हणजे थोडा डार्क आणि थोडा लाल असा दिसून येईल. आता बघा, जसं जसं त्याला वाफ लागते आहे तसं तसं त्याचा कलर असा डार्क होत चालला, म्हणजे छान दिसतो आहे आधीपेक्षा. आता हे 10 मिनटं मी असंच परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. पण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं जे दूध आहे ते घालणार आहोत आणि दूध घातल्यानंतरसुद्धा थोडा वेळ शिजवून घेणार आहोत, म्हणजे ते एकदम चांगल्या पद्धतीने शिजलं जाईल. तर आता ऑलमोस्ट 10 मिनटं मी हे परतून घेणार आहे. म्हणजे तुपात चांगला खमंग असा परतून घेते मी. तुम्ही झाकण ठेवून शिजवून घेतलात तरी चालेल. काही जण कुकरला डायरेक्ट शिजवतात, ते सुद्धा छान लागतं. आता मी कोमट करून घेतलेलं दूध याच्यामध्ये ॲड करते. दुधाचं प्रमाण जास्त टाकलं तर तेवढाच जास्त वेळ शिजवायला जाईल आपल्याला. तर प्रमाणात घेतलं साखरेसोबतच तर ते योग्य वेळेमध्ये शिजेल. आता फक्त आपल्याला 3 ते 4 मिनटं हे ढवळून घ्यायचं आहे, कारण दूध आणि साखर हे एकजीव झालं पाहिजे. नाहीतर साखर एकीकडे कचकच अशी दाताखाली येईल आणि दूध गरम झालं की लगेच ते शिजून जाईल गाजर. तर आता दूध आणि साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आता बघा, मस्तपैकी वाफ यायला लागली आहे. आता ते आटत चाललं आहे आणि गाजर एक संड असं शिजत चाललं आहे. याच्यामध्ये आता वेलची पावडर ॲड करून आपण झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनटं आपण असं झाकण लावून शिजवून घेतलं आहे. आता 5 मिनटानंतर थोडंसं ते ओपन करून अंदाज घ्यायचा आहे की अजून कितपत शिजवायला पाहिजे. तर अजून थोडंसं ड्राय व्हायला पाहिजे. तर पुन्हा थोडंसं ढवळून घेते आहे. परत एकदा आपल्याला आता ऑलमोस्ट 10 मिनटं पुन्हा आपण शिजवून घेत आहे. आणि 10 मिनटानंतर बघा, तुम्ही समोर दिसतं एकदम दूध साखर व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि तुपामुळे एक असा टेक्स्चर आलेलं आहे, त्याला छान वाटतं आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून हे सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे
घरगुती पद्धतीमध्ये गाजराचा हलवा तयार आहे।